हेच टीडीआर पुणे शहरात वापरला जाणार। दर जीबीच्याला जर 1-1 लाख स्क्वेअर फीट टीडीआर दिला, या पुणे शहरामध्ये कशा पद्धतीचा विकास होणार आहे आणि कशा पद्धतीचं बिल्डिंगा बांधणार नागरी वस्तू, ज्याच्यामुळे आपल्याला नागरी सुविधा द्यायला ताण येणार। ह्याच्यावर कधीतरी एकदा विचार करून राज्य सरकारपासून ह्याच्यावर काहीतरी निर्णय करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे। फक्त 12 महिन्यामध्ये 12 लाख टीडीआर आपण देतोय। प्रत्येक जीबीला 1 लाख किमान टीडीआर येतो आपला, आणि तो 1 लाख टीडीआर पुणे शहरात बांधला जातोय। पाण्याचा, ड्रेनेजचा किती नागरिक सुविधाला ताण येतोय ह्याचा पण एकदा विचार करा अशी विनंती आपल्याला। माननीय महापौर, मला सुद्धा 1 मिनिट या विषयावर बोलायचं। SRA मध्ये ज्या प्रकारे प्रकरणं सँक्शन केले जातात, आपलं त्याच्यावरती कुठलंही कंट्रोल नाही आहे। त्याच्यामध्ये अमॅलगमेशन्स होत आहेत, त्याच्यामध्ये आरक्षित प्लॉटवरती त्या ठिकाणी SRA केली जाते। R7 नुसार आपल्याला कोणाकडे आहे, मला वाटतं ॲडिशनल कमिशनर कोण आहेत, तुम्ही SRA बद्दल तुम्हीच बघता ना, TDR वगैरे कोण देतं सगळं, तुमच्याकडनं कोणाकडनं जातं फाईल, TDRच्या फाईल कोणाकडनं जातात, तुमच्याकडनं का मॅडम तुमच्याकडनं जातात? TDRच्या फाईल माझ्याकडनं जातात, पण SRA आपल्या आरक्षित ज्या जागा आहेत त्याच्यावरती झोपडपट्टी आहे, ठीक आहे, गव्हाणी घोषित झाली, त्याच्यावरती SRA त्या ठिकाणी सँक्शनिंग देते सगळं, परंतु आपल्याला R7 मध्ये ज्या काही जागा मिळायला पाहिजे त्या दिल्या जात नाहीत। त्या ठिकाणी कंप्लिशन दिलं जाते संपूर्ण प्रकल्पाला, ते त्यांचा कमर्शियल वापर चालू करतात, त्यांचा निवासी वापर चालू करतात, परंतु आपल्या जागा आपल्याला ताब्यात। एक साधारण उदाहरण देतो तुम्हाला, शिवाजीनगर फायनल प्लॉट नंबर 576-3, 576-4, 576-5, 576-9, 576-10 या ठिकाणी व्हेजिटेबल मार्केट आणि पार्किंगचं आरक्षण होतं। आता जर आपल्याकडे R7 मध्ये आपण जेव्हा परवानग्या देतो त्यावेळेस सर्वप्रथम आपल्याला मिळत असलेली जागा, म्हणजे आपल्याला देय असलेली जागा आपण पहिल्यांदा ताब्यामध्ये घेतो आणि त्यानंतर त्यांना आपण कंप्लिशन देतो। जर त्यांनी कंप्लिशन आपल्या जागा आपल्याला ताब्यामध्ये न देता त्यांनी वापर केला तर आपण त्याला हेवी पेनल्टी मारतो, आणि ती पेनल्टी दर महिन्याला काहीतरी आपली स्क्वेअर फुटावरती आपली पेनल्टी असते। ह्या प्रकरणामध्ये आणि अशा अनेक प्रकरणं असतील त्या ठिकाणी आपलं त्यांच्यावरती कुठलंही नियंत्रण नसल्यामुळं आणि ते आपल्याला विचारायला येत नसल्यामुळं आपण फक्त पडत्या फळाची आज्ञा, त्यांनी TDRची फाईल पाठवली की आपण या ठिकाणी सह्या करतो आणि त्यांना TDR देतो। मग आपल्याला जे मिळणाऱ्या ज्या वास्तू आहेत त्या आपण ताब्यामध्ये का घेत नाही? मी तुम्हाला तो मुद्दा मला माहिती आहे की नाही तुम्हाला माहीत नाही, कारण मी ह्याआधी त्याचा पत्रव्यवहार केलेला आहे। मी आत्ता जे सांगितले 576, 576चा 4, 5, 6, 10 त्या ठिकाणी आपल्याला अद्यापपर्यंत पार्किंग ताब्यामध्ये मिळालेलं नाही। त्या ठिकाणी त्यांचा कमर्शियल वापर सुरू झाला, झोपडपट्टी धारकांना त्या ठिकाणी घरं दिली गेली। मग आपल्याला आपलं जे पार्किंग मिळायचं ते कधी मिळणार? का आपण सोडून दिले हक्क त्याच्यावर? ते व्हेजिटेबल मार्केटचं आरक्षण होतं, आपल्याला 25% मिळायला पाहिजे होतं, ते मिळालेलं नाही। जवळपास आपल्याला 12,000 स्क्वेअर फीटचं पार्किंग फर्ग्युसन रोड सारख्या ठिकाणी आपल्याला मिळणं होतं, ते अद्यापर्यंत भैया अत्यंत सिरियस विषय आपण बोलताय, याच्यावर बैठक लावा। अरे बैठक लावा, SRAच्या CEOना बोलून घ्या आणि याच्यावर बैठक लावा, नक्की बोलून घ्या। किती R7च्या जागा मिळाल्या आणि त्यांनी किती TDR पास केल्याचा अहवाल सादर होतो। सिरियस विषय आपण बोलताय, याचं पत्र द्या माननीय महापौरांना, CEOना बोलून घ्या, आयुक्त स्तरावर बैठक लावा माननीय भैया याची। माननीय महापौर, आमची परत तोपर्यंत डेलिगेशननी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदन द्या, हे प्लॅन पास करण्याचा अधिकार त्यांना दिलाय, तो परत महानगरपालिकेत येऊ द्या। अगदी 100% ते आपल्याला विचारत घेत नाही। एक आपण दोघं चौघजण बसून याच्यावर काम केलं पाहिजे असं मला आता वाटलं तुमच्या बोलण्यात। तोपर्यंत माननीय महापौर प्रशासनाला आदेश द्या की सगळ्या TDRच्या फाईल्स आहेत ना त्या थांबवा, जोपर्यंत ते असं नाही, आपल्याला अधिकार नाहीये तो काय कधी येतील आपल्याकडे? ते येणार नाहीत, अधिकार नाही आपल्याला, ते येणार नाहीत। ज्याची दोषी असेल त्याचं थांबवू शकतो सर, सगळं TDR आपण थांबवू, ते येणार नाही। सभासद गेले तर ते म्हणतात माहिती अधिकारात माहिती मागवा, नगरसेवक गेले तर म्हणतात पत्र द्या, आपल्याला काही देत नाही माहिती। SRA CEOला बोलून घेऊ, केस टू केस बोलू। नाही, कोण बोलवणार त्यांना? माननीय महापौर, एकदा SRA या विषयामध्ये खास सभा बोलवा माननीय महापौर।
कारण पुणे शहरामध्ये अनेक लोकांचे एसआरएच्या संदर्भामध्ये खरंच विषय आहे. आहेत. खरंच आहे. एकदा खास सभा आपण घ्या एसआरएच्या विषयावर. आणि पण ते आले पाहिजेत ना आता नाही येतील ते ना. येतील का ते पीएमपीएल पैसे अडले म्हणून ते आलेत, नाहीतर ते कशाला आले असते? टीडीआर आपण दादा करतोय. पीएमपीएलचे पैसे अडकले म्हणून ते आलेत. पैसे पण द्यायचे येतील. नसले असते ते म्हणले असते कोण तुम्ही? पण अधिकार आहे आपण करू नाही आपण तिथं बोलू. जे त्या खरंच झोपडपट्टीमध्ये घ्या. जे शौचालय बांधले जातात ते आपल्या महानगरपालिकेकडून बांधलेले जातात. त्यांचं आपण जर ह्या विषयांमध्ये जर आपण नाही, त्यांच्या काही पण गोष्टी मला आहे ना- निदर्शनास आणल्या तर ते नक्की भैया आपल्या आपण बैठकीला करूय. येतील. आणि पण मी जर हा मुद्दा उपस्थित केलेला आहे, मला सिटी इंजिनियरांकडून खुलासा येऊ दे ना की काय करणार. मी पिन पॉईंट केलेले आहे. मी पिन पॉईंट नाही, भैया, केले एकदम की आपल्याला बरोबर. त्या ठिकाणी पार्किंग SRA जी नाही नाही ऐका ना, ऐका, पार्किंगचे आरक्षित आपल्याला क्षेत्र जे मिळालं पाहिजे गणेशजी ते आपल्याला मिळालं नाही. त्या ठिकाणी वर्ष झालं त्यांनी त्याचा कमर्शियल चालू केलेला आहे. आपल्याला भाजी मंडईची जी जागा आहे ती आपल्याला मिळणं अपेक्षित आहे, ती मिळालेली नाहीये. मग आपण त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत की नाही? आणि त्यांना एसआरएची खास सभाच घ्या. ऐका ना, पावसकर साहेब एसआरएची खास सभा घ्या. आपण एक पत्र द्या. आवाज कसा आहे? दोन एसआरएला मिनिटं बोलून बोलतो. घ्या एक दिवस. खास आपण सभा एसआरएची करून घ्या. खास सभा घेऊ. आपण खास सभा निलेश करून घ्या. दादांनी नाही, विचारलेला ऐका. प्रश्न सॉरी अत्यंत सॉरी महत्त्वाचा आहे. आपण नाही मला ह्यांच्याकडनं खासदाराची खुलासा खास सभा पाहिजे. इथं का घ्या? खासदाराच्या घेत असताना त्यांचे जे टीडीआर आपल्याकडे येतात, जो टीडीआर तुम्ही थांबवला तर एसआरएच्या ठिकाणी चर्चा करता येईल. तर तुम्ही टीडीआर मंजूर करत राहताल तर ते लोक येणार नाहीत. पीएमपीएलच्या बाबतीत काय झालं? त्यांचे पैसे आपल्याकडे आले, त्यांनी चर्चा केली. आम्हाला विरोध नाही एसआरएचा अधिकारी इथं आला, त्यांनी माहिती दिली. माझी विनंती आहे या सभागृहामध्ये मेयर साहेब, तोपर्यंत टीडीआरची प्रकरण जी असतील ती थांबवा. निलेश दादांचं म्हणणं बरोबरच आहे, परफेक्ट आहे. तोपर्यंत कधी सही करू नये अशी माझी विनंती आहे. माननीय महापौर तातडीने एसआरए सीईओ बरोबर बैठक आयोजित करण्यात येईल आणि सगळे मुद्दे आज जे उपस्थित झालेले आहेत माननीय विरोधी पक्षनेते किंवा बाकीच्यांनी त्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात येईल. साहेब ते काय करतायत सभागृहात घ्या. ना, तिथं बांधकाम जे करतात त्याला सुविधा आपल्याला देशात ना का नाही? का ते त्यांची वेगळी सुविधा निर्माण करतात? माननीय महापौर आपला मुद्दा एकदम योग्य आहे. त्या बाबतीत आपण बैठक घेऊन आपल्याला ज्या जागा ताब्यात यायच्यात त्या जागा तातडीने ताब्यात घेऊन भविष्यात देखील अशा कुठल्याही जागा कंप्लिशन पूर्वी आपल्या कंप्लिशन पूर्वी ताब्यात घेण्याची आपण व्यवस्था करूया. महापौर तोपर्यंत पर्वतीचा जो 763 कोटीचा भ्रष्टाचार झाला टीडीआरचा सही करायची एवढी घाई का चालली? थांबवा ना. प्लॅन करण्याचा विशेष सभा होईपर्यंत थांबवायला काय अडचण आहे? विचारलंही जात नाहीये. मान्य आम्हाला महापौर कळलं नाही, मान्य महापौर. महापौर एसआरए मान्य महापौर पर्वतीचा जो टीडीआर भ्रष्टाचार झाला 763 महापौर- कोटीचा तो आपल्या पुणे महानगरपालिकेला माहित पण नाही. आता कोर्टामध्ये स्टे आहे त्याच्यावरती. तिथं कुठल्या प्रकारची डेव्हलपमेंट नाही. ह्याच्याने काय शहराचा बकाल होईल, बिल्डर पुढे येणार नाहीयेत आणि न डेव्हलपमेंट करता टीडीआर होत असेल तर रस्ते बिस्ते कधी होणार? आपण कुठल्याही प्रकारची जागा ताब्यात घेत नाही आणि टीडीआर घेतोय तर ही चुकीचं आहे. आणि शिवनला माहित पण नाही याची की तिथं 763 कोटीचा भ्रष्टाचार होतोय. पुणे महानगरपालिकेची पूर्णतः पत्र व्यवहार पत्र दिलेलं मी त्याबाबत तर इथं काहीच माहित नाही. सिटी इंजिनियरचा आहे पूर्वीच्या. आणि गोरगरीब तिथं राहतात त्या झोपडपट्टीवरती त्यांची कुटुंबाच्या कुटुंब पहिला वापराव 50% असं बदलून आणल्यामुळं हे सगळं आज आपण भोगतोय. मान्य बरोबर महापौर की चूक? मान्य अहो, महापौर नाही, नाही, बरोबर की चूक? अहो खोटे रेडी रेकनरचे पेपर जोडले गेले तर जनता वसाहतच्या विषयामध्ये आणि टीडीआरचा रेट वाढवलाय. आपण डोळे झाकपणे किती पण हे करणार? माननीय महापौर या विषयामध्ये असे 50% पुणे वापरायचा. अरविंद भाऊ आपला पुणे DC रूल बदलून आणला. पुणे शहरातल्या काही हजार झोपडपट्टी धारकांना जे रोड वायडिंग मध्ये येतात किंवा अशा काही विषयामध्ये आता तात्पुरते एसआरए मध्ये राहतात अशा काही हजार लोकांना महानगरपालिकेने नोटिसा दिल्यात आणि ही लोक महानगरपालिकेमध्ये हेलपाटे मारतात. महापालिका एसआरए कडे बोट दाखवती, एसआरए महानगरपालिकेकडं. त्यामुळं अशा अनेक लोकांना लाखाचे दंड आकारण्यात यावेत अशा नोटीस आहेत. अशा अनेक विषय आहेत. माझ्या प्रभागातला एक रस्त्याचा विषय एका एसआरएशी संबंधित आहे. माननीय महापौर आपण तातडीने पुढच्या महिन्यामध्ये एसआरएची खास सभा घ्यावी. अनेक सभासदांचे अनेक विषय असतात. पुण्यामध्ये अनेक भागामध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाचे विषय आहेत आणि महानगरपालिकेशी काही संबंधित विषय आहेत. तर कृपा करून आपण याची खास सभा महिनाभर पाहिले थांबवले तर काय अडचण आहे का? विषयावर आपण चर्चा करतोय. तो 30 मीटर डीपी रस्ता आहे, ताब्यात आलाय सर? नवीन एक रूल्स आलाय यांचा. डीपी रस्ता ताब्यात आला का हा पूर्ण? नवीन एक रूल्स आलाय की झोपडपट्टी जर डेव्हलप होत नसेल तर जागा एखाद्या मालकाची असेल तर टीडीआर द्यायचा आणि परत त्याचं टेंडरिंग करायचं आणि परत त्याच्यावर टीडीआर द्यायचं. म्हणजे एका जागेच्या 2-2 वेळा मोबदले द्यायचे. म्हणजे महानगरपालिकेची लूट करायची काय?
टीडीआर संदर्भात आहे ना रूल्स अँड रेग्युलेशन बघितले गेले पाहिजेत. कारण काय होते पुणे महानगरपालिकेत ताब्यात न येता TDR. तिजोरी खाली होईल याच्यानी. रस्ते झालेत का पण? मान्य सभासदांना विनंती आहे, जरा मान्य महापौर, ही जागा तर 100 कोटीपेक्षा अधिक Deputy Mayor किमतीची आपण मी सांगितलं जो उदाहरण आहे. आपण अद्याप ताब्यामध्ये घेत नाही. आपल्याला द्यायचेच नसेल तर तसं काय हरकत नाही. म्हणजे तुम्हाला आता आंदोलन द्यायचे असेल माझा आवाज बारीक केला का रे कोणी? ते आपल्या महानगरपालिकेच्या आपण जागा आहेत, लक्षात राहू द्या. आपण उपमहापौर आहात, दालनात बोलून आदेश द्यायचा असतो. आपण नसतो बोलायचं. जसं स्थायी समिती सभासदांनी बोलायचं नाही ना, तसं उपमहापौरनी पण पाळायचं असतं. आपण बोला. तर या ठिकाणी निवडकर. मान्य महापौर, पुणे शहरामधल्या झोपडपट्टी आणि ह्याच्या संदर्भात जे SRA चे कमिशनर आहे तिथं त्या यादवबाई बसलेल्या आहेत, ते जरा सुद्धा नगरसेवकांना किंमत देत नाही, अपमान करतात, वेळ देत नाही. मी स्वतः 2 वेळा आम्ही गेलोय. शहरातली SRA संपली पाहिजे, मुंबईमधली संपली पाहिजे असं मुख्यमंत्री साहेबांना वाटतं. परंतु पुण्यातल्या SRAच्या कमिशनरवर कोणाचं देखील वर्चस्व नाहीये, ते कोणाचं ऐकत नाहीये. म्हणून माझी आपणाला विनंती आहे की अर्जंटली या ठिकाणी SRAच्या संदर्भातली बैठक बोलवली पाहिजे. SRAचे नियम हे जे त्यांना अधिकार दिलेले आहेत ते अधिकार पुन्हा महापालिकेकडे घेतले पाहिजे. माननीय महापौर याचा पुढाकार आपण घेतला पाहिजे. सत्ताधारी आपण आहात. वारंवार विसरता उपमहापौर आपण. मागचे जे सीओ आहेत घटने यांच्यावरती चौकशी सुद्धा चालू आहे. आणि देवाभाऊंना भेटलं पाहिजे आपण. देवाभाऊंनी सांगितलंय ते- देवाभाऊंना भेटलं तर हा विषय शक्य आहे. माननीय महापौर या ठिकाणी उपमहापौर मागणी करतायत, स्टँडिंग कमिटी चेअरमन मागणी करतायत, सभासद मागणी करतायत. पावसकर साहेब थोडं सभागृहाचं हा 30 ऐका, मीटर रस्ता थांबवा या घेतला सगळ्या जातो, पाहिली तेवढं आम्हाला सांगा. आणि त्याबाबत खुलासा करा. मान्य महापौर, विषय क्रमांक 90 ज्याची आता चर्चा चालू आहे तो विषय TDR SRAशी संबंधित नाही. तो 30 मीटर रस्त्याचा TDR आपण दिलेला आहे, त्याच्याबद्दल ही माहिती दिलेली आहे. आणि मग रस्ता ताब्यात आला का तेच विचारतोय आम्ही. हा विषय SRAचा नाहीच आहे. हा रस्ता ताब्यात आल्याचा TDR आपण देतोय, हा मग दिलेला जागेचा आहे. ताब्यात, तो जागा ताब्यात आली का? जागा ताब्यात आली म्हणून तर TDR दिला. आपण 7/12 नोंद आपली झाली का? पूर्ण नोंद झालेली आहे 7/12 दाखवा साहेब. आता माझ्याकडे नाहीये, परंतु हा विषय 30 मीटर. विषय कार्यपत्रिकेवर नव्हता का? मान्य महापौर, हा कागदपत्र ठेवली पाहिजे होती. मान्य साहेब. महापौर, 30 मीटर रस्ता आपण ताब्यात घेऊन त्याला TDR दिलेला आहे. 7/12 झाला, याचा दस्त पण झालेला आहे. कधी दाखवणार आम्हाला? सभागृह लगेच दाखवू शकतो. सभागृहाचा पुढे वेळ वाया जाऊ नये, त्यामुळे TDRच्या ह्याच्यामध्ये आम्ही झोपडपट्टी TDRचा जो आहे विषय SRAचा, त्या संदर्भात आम्ही चर्चा केलेली आहे. माननीय महापौर, आपण काहीतरी आदेश द्या याबाबत, नाहीतर ते असंच होत राहील की फायली येत राहतील आणि आपण TDR देत राहू आणि आपल्या जागा किंवा आपल्या शहरावरचा जो भार पडतोय त्याबाबत कुठलाही त्या ठिकाणी विचार होणार नाही. SRAचे अधिकारी आपल्याला आता मगाशी माननीय सभासदांनी सांगितलं की आपल्याला त्या ठिकाणी बसायला सुद्धा म्हणत नाहीत, बसा म्हणून तिथं. भैया आपण त्यांना आता आपण ठरलं, आपण आपल्याकडे जेवढे अधिकारी आहेत ते सगळे वापरून आपण त्यांना इथं बोलू. बघा आता तुमचं आहे सगळं तिथे, तर बघून घ्या. आपलं पण आहे, आपण विसरतो. आपण SRAचे कमिशनर जे आहेत आपल्याकडे त्यांच्यासोबत एक पालकमंत्री meeting त्या arrange करा. शहराच्या, उपमुख्यमंत्री पण आहेत आणि आपण दर आठवड्याला ते असताना SRA CEOना तिथं बोलून घेऊ शकता. हो. विषय क्रमांक 90 ला कुणाचा विरोध आहे? मान्य महापौर एक मान्य सुनीलराव, TDRचा विषय काय विषयच नाही बोलत मी. एक सूचना दुसरा विषयच नाहीये. मग आता सूचनाचा ऐका. काय प्रश्न नगर सचिव बहुतेक नजर चुकीने प्रश्नोत्तर काहीतरी विसरलाय तुम्ही असं वाटतंय मला. काय काय प्रश्नोत्तर आहेत ना याच्या आधी. प्रश्नोत्तर झाली. कधी झाली प्रश्नोत्तर? अरे 45 मागच्या जीबीलाच एकदा कार्यपत्रिका चालू होती, प्रश्नोत्तर गेली. खुलासा चला, महापौर काहीतरी चालू करा. करा. प्रश्न ह्या सभागृहात विचारायचे का नाही? 100 प्रश्न इथे झाले. 6 महिन्यामध्ये एकाही प्रश्नावर चर्चा या सभागृहात होणार नसेल तर या सभासदांनी करा ना प्रश्न विचारायचे चालू. कधी? ह्याच्यावर चर्चा होणार कधी? का करायचीच नाही? लोकशाही मान्यच नाही करायची विषय का? क्रमांक 90 ला कुणाचा विरोध आहे? पुढचा विषय क्रमांक 91. पुणे महापालिकेने विविध कारणामुळे जागा संबंधित TDR